बातमीची आवड आहे का? तुमचा जनसंपर्क उत्तम आहे का? मग आजच संपर्क करा अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या लोकजागर न्यूजच्या प्रतिनिधी या पदासाठी। लोकजागर न्यूजला हवेत राज्यभरात तालुका आणि जिल्हा प्रतिनिधी। आजच आम्हाला संपर्क करा 9881786561 9881786561 या क्रमांकावर। चला तर मग वाट कसली बघताय, उचला आपले फोन आणि आजच संपर्क करा लोकजागर न्यूजला। लोकजागर न्यूज, सत्य परखड स्पष्ट। 30 लाखांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे अटकेत। कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पद निवड प्रकरण, तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी घेतली लाच। घर झडतीत सापडले 33 लाखांचे 24 तोळे सोने तर 15 लाखांची रोकड। एजंट ॲडव्होकेट शैलेश सुमतीलाल सबद्रा पोलिसांच्या ताब्यात। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाच्या निवड प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी 30 लाखांची लाच स्वीकारताना जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे वय 57 वर्ष यांच्यासह त्यांचे साथीदार ॲडव्होकेट शैलेश सुमतीलाल सबद्रा वय 32 वर्ष यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दिनांक 15 रोजी अटक केली आहे। या कारवाईत खरे यांच्या घर झडतीतून तब्बल 15 लाखांची रोकड तर सुमारे 33 लाखांचे 24 तोळे सोने देखील जप्त करण्यात आले। योगेश बढे, लोकजागर न्यूज, नाशिक। त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात FIR नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत SIT स्थापन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत। ही SIT केवळ या वर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही तर गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्याची कथित घटना घडली होती। लोकजागर न्यूज, नाशिक। सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेचे भीषण परिणाम दिसून येत असून आज दिनांक 15 मे रोजी रेल्वे कर्मचारी भुसावळ येथे उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली। भुसावळ येथील तुकाराम नगर येथील रहिवासी व पुणे येथे रेल्वे कर्मचारी हे आपल्या पुण्यावरून आजीचे 13वे करण्यासाठी आले होते। 15 दिवसापूर्वी त्यांना कन्या रत्न झाल्यामुळे ZS येथे गाडगे महाराज मंदिराजवळ मुलीला पाहण्यासाठी गेले असता भुसावळ येथे घरी परतल्यानंतर तब्येत खराब झाल्याने डॉक्टर मानवतकर हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले। राजेश निकम, लोकजागर न्यूज, भुसावळ। 23,40,000 रुपये किमतीच्या 6 बुलेट, 8 HF डिलेक्स, 3 स्प्लेंडर, 2 पॅशन, 2 पल्सर, 1 ॲक्सेस, 1 शाईन अशा विविध कंपनीच्या 24 मोटरसायकली जप्त करीत तोफखाना पोलिसांनी सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत। सुमारे 1 ते 1.5 महिन्यांपासून तोफखाना पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत होते। त्यावरून मोटरसायकल चोरी करणारी टोळी तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत सक्रिय झाल्याचा संशय निर्माण झाला होता। 8/5/2023 रोजी मार्केट परिसरामध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांनी सापळा रचला होता। त्यात एक संशयित इसम हालचाली करताना आढळला, म्हणून त्यास हटकले असता तो पळून लागला। त्यास पाठलाग करून पकडण्यात आले आणि या टोळीचा पर्दाफाश झाला। आपण 24 गाडी रिकवर केलेली आहे। त्याच्यामध्ये 10 गुन्हे उघडकीस आलेले आहे। आणखी काही जो गाडी आहे त्याच्यामध्ये यांनी चेसिस नंबर, इंजन नंबरची थोडी खोडकार केलेली आहे। तो आणखी आपले तोफखानाची हद्दीचे किंवा कोतवालीचे आपले सिटीचे आणखी गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे। आणि आणखी ते आपण त्याच्यामध्ये असा मला वाटत आहे की आणखी 5-6 जो मोटरसायकल आहे ते रिकवर होण्याची शक्यता आहे। हे मेन आरोपी आहेत का? याच्या मागे आणखी कोण मास्टरमाइंड आहे? नाही, याच्यामध्ये मनोज गोरख मांजरे हा जो आहे यांच्या सूत्रधार किंवा कर्ता धर्ता आहे
हा जो आपले जो मित्र आहे त्यांच्यासोबत असा काम करायचे नाही. आता जो प्रारंभिक जो आपल्याकडे तपास आहे त्याच्यामध्ये असा काही निदर्शनास आला नाही, लेकिन पुढे यांचा तपास सुरू आहे. अनिल धामणे, लोकजागर न्यूज, अहमदनगर. भुसावळ ईदगाह कॉलनीमधील रहिवासी गेल्या 5 वर्षापासून वीज मंडळाला डीपी बसवण्यासाठी निवेदन देत आहे. कमी व्होल्टेजच्या दाबामुळे आमच्या घरातील टीव्ही, फॅन, कूलर, पंखे व विजेवर चालणारी यंत्रे चालत नसल्याने याचा त्रास होत आहे. डीपी बसवण्यासाठी वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यांच्याकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. 5 साल का तो मैं तो जब से आया मैंने पिछले साल ये प्रॉब्लम देखी थी. उस टाइम पे भी नया डीपी डालने का मैंने प्रस्ताव दिया था, साहब से बात की थी, लेकिन किसी वजह से हो नहीं पाई. तो चलो अभी पिछले 2-3 दिन में इनको तकलीफ हुई, डीपी जल गई थी, तो अभी शुरू करेंगे. जो भी करना है बिल्कुल करके देंगे. सर ये हम MECB में महाजन साहब को भी हमने यहाँ पे निवेदन दिए और पिछले हम 5 साल से पूरे रहवासी जो है इस समस्या से जूझ रहे हैं. वहाँ पे जो वोल्टेज है वो 120 से 130 है, या बहुत ज़्यादा हुआ तो 150 आता है. यानी पानी के मोटरें नहीं चलती, फैन कूलर नहीं चलते, और बच्चों को जो पढ़ाई का प्रॉब्लम जो आता है, यानी पढ़ाई में इतनी दिक्कतें आ रही है कि बच्चे, अभी देखिए मैं समझता हूँ कि हिंदुस्तान में सबसे ज़्यादा टेम्परेचर जो है वो जलगांव और भुसावल का है. यानी आदमी बगैर फैन और कूलर के तो रह ही नहीं पाएगा. और जब अगर वोल्टेज अगर 100 और 120 आ रहा है तो हम कैसे वहाँ पे रह पाएंगे बताइए. और सर भी इस चीज़ को एग्री भी कर रहे हैं कि 5 साल से वो तकलीफ है. हमने इससे पहले भारंबे साहब को निवेदन दिए थे, आज से 5-6 साल पहले. उसके बाद हमने मराठे साहब को निवेदन दिए, उसके बाद हमने राउत साहब को दिए, उसके बाद हिंगने साहब को दिए, अभी हमने महाजन साहब को दिए. मतलब हम ये कब तक करेंगे, ये हम कब तक करेंगे हम. सर अभी देखिए मतभेद की अगर बात करें तो 5 साल से जब हम ये तकलीफ झेल रहे हैं तो हमारे यानी हमारा जहन तो यही जाएगा कि मतभेद हो रहा है कहीं तो भी. क्योंकि 5 साल में अगर एक डीपी नहीं लग रही है और आज की तारीख में वहाँ पे अगर वोल्टेज, अगर साहब अगर आप आकर देखेंगे तो वहाँ पे 150 वोल्टेज आ रहा है. 150 वोल्टेज में बताइए कि कोई उपकरण चलेंगे क्या साहब, बताइए. तो ये सारी चीज़ों की तकलीफ हम झेल रहे हैं और आपके चैनल के माध्यम से तमाम हम रहवासी, वहाँ के रहवासी साहब को हमने निवेदन दिए. और अगर हमारा हफ्ते भर में ये काम अगर प्रॉब्लम सॉल्व नहीं होता है तो हम उपोषण के लिए बैठेंगे. राजेश निकम, लोकजागर न्यूज, भुसावळ. मनमाड ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या मार्गावर सुरू असलेली 02102 समर स्पेशल रेल्वे ही पूर्वीप्रमाणे मनमाड येथूनच नियमितपणे गोदावरी एक्सप्रेस म्हणूनच सुरू करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात मनमाड, लासलगाव व निफाड परिसरातील कामगार, विद्यार्थी व इतर प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासासाठी गेल्या 20 वर्षाहून अधिक काळापासून मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस सुरू होती. कोरोनाच्या काळात अनेक प्रवासी रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या. यामध्ये कामगार व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असलेली मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस देखील बंद करण्यात आली. त्यानंतर प्रवाशांकडून होत असलेल्या मागणीनंतर मनमाड स्थानकातून गोदावरी एक्सप्रेसच्या ऐवजी समर स्पेशल 02102 ही गाडी सुरू करण्यात आली. त्यातही गाडी दर गुरुवारी बंद ठेवण्यात आली असल्याचे म्हटले आहे. गोदावरी एक्सप्रेस ही पहिल्यापासून मनमाडवरून असून येता धुळ्या नेल्यामुळे बरेच आमच्या प्रवाशांचे हाल होत आहेत. जागा भेटत नाही, बरेचशी पब्लिक खाली राहून जाते. तरी कृपया ती गाडी पूर्वरत मनमाडून करावी अशी विनंती आम्ही प्रवासी संघटनेतर्फे करत आहोत. गोदावरी ही रोज नोकरीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी योग्य वेळी असणारी गाडी होती. मनमाडवरून सुटत असल्यामुळे प्रवाशांच्या सोयीने होती, पण ती धुळ्यावरून केल्यामुळे बरेच जे रोज नोकरीवर जाणारे प्रवासी आहेत त्या बांधवांना तिच्यात चढण्यामध्ये आणि याच्यासाठी अडचण यायला लागली, कारण तिच्यात गर्दी वाढली. ती रोजच्या प्रवाशांसाठी गैरसोयीची झालेली आहे. तर ती प्रशासनाने पूर्ववत करावी ही प्रशासनाला कळकळीची विनंती आहे. मुळात गोदावरी एक्सप्रेस जी
आहे गोदावरी एक्सप्रेसने अपडाऊन करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. विद्यार्थी, नोकरदार वर्ग, तसंच जे इथले जे स्थानिक रहिवासी आहेत ते कामानिमित्त प्रवास करतात. ही सर्व संबंधितची गाडी असल्याने कोविडमध्ये ही गाडी बंद करून प्रशासनाने त्यानंतर समर या नावाखाली ही गाडी पूर्ववत सुरू केली आणि त्यानंतर समर ही गाडी सुरू झाल्यानंतर पुन्हा आता प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे की ही गाडी धुळे दादर एक्सप्रेस म्हणून सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या धुळ्यावरून गाडी सुटत असल्याने त्यामध्ये प्रचंड गर्दी होते. रोजचे जे अपडाऊन करणारे आहेत एक जागा मिळत नाही. जीवन बऱ्याच वेळा असं प्रवासही करता येत आणि त्यात गाडी सोमवार, मंगळवार आणि शनिवार धुळ्यावरून दर गुरुवारी गाडी बंद ठेवलेली. म्हणजे जे स्थानिक जे रेग्युलर प्रवास करणारे आहेत त्यांचा इथे प्रशासनाने कुठेही विचार केलेला नाही. त्यांची फक्त प्रशासनाने गैरसोय केलेली आहे. तरी आम्ही सर्व लासलगाव प्रवासी संघटनेतर्फे प्रशासनाला विनंती करतो की आमची गाडी पूर्ववत मनमाड करण्यात यावी आणि सहकार्य करावे. रवींद्र जाधव, लोकजागर न्यूज, लासलगाव. कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. आवक वाढल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाळी कांदा शेतकरी साठवून ठेवत होते, यामुळे कांद्याला मोठ्या प्रमाणात भाव मिळत असायचा. परंतु यावेळी अवकाळी पाऊस पडल्याने कांदा खराब होईल म्हणून शेतकऱ्यांनी कांदा साठवला नाही व तो मार्केटमध्ये विक्रीसाठी आणला आहे. यामुळे अचानक मार्केटमध्ये आवक वाढल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मागील वर्षी कांद्याची दर 12 ते 15 रुपये किलो मिळत असल्याने शेतकरी आनंदी होता, परंतु यावर्षी कांद्याचे दर 2 ते 3 रुपये प्रति किलो मिळत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे व भाड्याचे देखील पैसे निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याची फार वाईट परिस्थिती आहे. आवक पण चांगली आहे. कमीत कमी 2 रुपये 1 रुपये किलोपासून ते एकदम भारी क्वालिटीचा माल राहिला तो 5 किलोपर्यंत डाऊन झाला आहे. मागच्या वर्षी या दिवसामध्ये तरी पण 10 रुपये 8 रुपये म्हणजे 800 ते 1000 रुपये क्विंटल होतं. आज 400-500 रुपये एकदम स्टँडर्ड माल आणि लोकल माल 1 रुपये किलो 100 रुपये क्विंटल 200 रुपये रोज तरी बी नदी चांगली आवक राहते. तरी एक 2-3 टन आपला 2-3 हजार कट्ट्या चांगले 100 रुपये 200 रुपये क्विंटल हा खराब माल विकला जातोय आणि जो आज चांगला दिसतोय तो 500-600 पर्यंत आहे. पण हा 500-600चा माल पण 2-3 दिवसाने डागी होऊन 200-300 रुपये विकला जातात. लोकजागर न्यूज, नंदुरबार. निवडणुका होत नसल्याने दुर्दैव आहे. मराठा आरक्षण जुन्या सरकारने नाकारलं म्हणता मग 1 वर्षापासून तुमचं सरकार आहे, काय करत आहे? मला माहीत नाही असं राज्याचे गृहमंत्री यांनी असे वक्तव्य करणे बालिशपणा आहे. राज्यात कारवाई होत असेल तर त्यांना माहीत नाही हे म्हणणं योग्य नाही. महाराष्ट्राच्या अधिकाऱ्याने जो आरोप करून कलंक लावला आहे त्यात केंद्र किंवा राज्य सरकारने हे करवून घेतलं का, असा आरोप नाना पटोले यांनी केलाय. गृहमंत्री यांनी यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे. अधिवेशनात विचारू, अन्यथा गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा. भाजपकडून धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे असे नाना पटोले म्हणाले. मी विधानसभा अध्यक्ष असताना एकदा मी दिल्लीला गेलो होतो आणि त्यावेळेस मला लोकसभेचे अध्यक्ष म्हणाले होते की हे परमवीर सिंग नावाचे अधिकारी IPS कोण आहे. म्हटलं आहे IPS आहे आमच्या इथं. म्हणजे त्याचं एक फाईल भ्रष्टाचाराची आमच्याकडेही आली, POMAमध्ये गेली, राज्याच्या मुख्यमंत्र्याकडेही गेलेली आहे आणि एवढा भ्रष्टाचारी अधिकारी आहे अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी केला होता. मी दिल्लीवरून आल्यानंतर परमवीर सिंग एकदा मला भेटायला आले. त्यांना पण मी सांगितलेलं होतं की काय तुमचे असे फाईल तयार झालेले आहेत, काही एवढा भ्रष्टाचार केला. तर ते नहीं सर, वो हमारे डिपार्टमेंट के कुछ लोग हैं वो फालतू रिपोर्ट करते रहते हैं. पण मला आत्ता ते घटना कळली की परमवीर सिंगवर जो कॅटचे जे काही आदेश पारित झालेले होते, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जे सांगितलं होतं की त्याच्या सस्पेन्शनच्या याच्यामध्ये दर 3 महिन्याने रिव्ह्यू करून त्या पद्धतीचं त्याला एक्सटेंड करावं. पण गेल्या 1 वर्षामध्ये परमवीर सिंगच्या मॅटरमध्ये कुठलाही रिव्ह्यू केला गेला नाही. कॅटच्या आदेशाचं पालन केलं गेलं नाही. माननीय हायकोर्टाचं आदेशाचं पालन राज्याच्या एकनाथ शिंदे आणि फडणवीसाच्या सरकारने केलेलं नाही. पण याच्यातून एक गोष्ट मला स्पष्ट होतं की अँटिलाकामध्ये ज्या पद्धतीनं ते स्फोटाचं
जे नाट्य त्या काळामध्ये घडवण्यात आलेलं होतं. आणि मी विधानसभेतही त्या काळात सांगत होतो की जे फडणवीस जे स्क्रिप्ट वाचतात आहे ती ठरवलेली स्क्रिप्ट आहे असं मी विधानसभेच्या रेकॉर्डवर आणलेलं होतं. आणि ते खरं निघतं आहे का असं मला वाटतं आहे. कारण की ज्या पद्धतीनं परमवीर सिंगनी त्यावेळच्या गृहमंत्र्यावर 100 कोटी दिल्याचा आरोप केला आणि पूर्ण महाराष्ट्राला कलंक लावण्याचं पाप झालेलं होतं. ते 100 कोटी तर त्याचा अखेरपर्यंत हिशोब आलाच नाही. माननीय सुप्रीम कोर्टाने ईडीवर आणि CBIवर ताशेरे त्या काळात ओढलेले देशमुखांच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं. 100 कोटीचा हिशोब आलाच नाही. पहिली गोष्ट तर अशी आहे की ज्यांनी 100 कोटी त्यांना दिले ते 100 कोटी आणले कुठून हा प्रश्न पहिले निर्माण होत होता. पण त्या परमवीर सिंगला परवा कॅटचे आदेशाचे कुठलंही पालन केलं नाही. मान्य सुप्रीम हायकोर्टाचं पालन केलं गेलं नाही. आणि मला जे काही माहिती आता मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारावर आहे की महाराष्ट्राच्या सरकारने, कारण की परमवीर सिंगनी त्या काळामध्ये महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी जो प्यादा केंद्र सरकारने वापरलेला होता त्या प्याद्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने सगळे त्याच्यावर लावलेले आरोप ते वापस घेतलेत आणि कॅटमधून तांत्रिक पद्धतीनं त्याला बाहेर काढण्यात आलं. आणि मग परमवीर सिंगला आता सगळ्या गोष्टी पूर्वलक्षी प्रभावानं त्याचे सगळे फायदे त्याला देण्याचा जो परवा आदेश काढलेला आहे. माझा सरकारला सवाल आहे आणि राज्याच्या गृहमंत्र्याला ही वास्तविकता, कारण की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखादा अधिकारी स्वतःच्या मंत्र्यावर म्हणजे गृहमंत्र्यावर 100 कोटी रुपये दिल्याचा आरोप करत आहे. त्याच्यात महाराष्ट्राची बदनामी झालेली होती. आणि हे खरं काय आहे ते माननीय सुप्रीम कोर्टाने मधल्या काळामध्ये ते 100 कोटीचा हिशोबही त्या ठिकाणी पुढं आला, ईडीच्या माध्यमातूनही आला. मग हा महाराष्ट्राला कलंक लावण्यासाठी सत्ता कशी आपल्याला गेन करता येईल, केंद्र सरकारच्या बसलेल्या सरकारनी मोदी सरकारनी सत्तेचा दुरुपयोग केला की महाराष्ट्रातल्या भाजपने हा केंद्राच्या सत्तेचा दुरुपयोग करून राज्याच्या सरकारला आणि राज्याला बदनाम करण्याचं काम केलेलं आहे. हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी असं पद्धतीच्या घटना झाल्या नाही. पण महाराष्ट्राच्या इतिहासाला एक काळीमा लावण्याचा हा प्रयत्न सरकारच्या वतीनं म्हणजे आत्ताच्या सरकारच्या वतीनं आणि केंद्राच्या सरकारच्या वतीनं झालेला आहे असं आम्हाला वाटतं आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची स्पष्टोक्ती केली पाहिजे. नाहीतर त्यांना आम्ही विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करू. कारण की हा जो कलंक महाराष्ट्राला लावण्याचं पाप झालेला आहे आणि हा जो खेळ झालेला आहे, जे नाट्य अंबानींच्या घरासमोर जे घडलेलं होतं त्या नाट्याचंही खऱ्या अर्थानं हे सगळ्या गोष्टी पुढं आल्या पाहिजेत. आणि म्हणून आम्ही तुमच्या माध्यमातून सरकारला मागणी करतो आहे आणि ह्या घटनेचं जनतेच्या समोर स्पष्टोक्ती यावी, नाहीतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही करू. लोकजागर न्यूज, नागपूर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशान्वये देशभर 71,000 तरुणांना आज नियुक्तीचे पत्र दिले जाणार आहेत. हा देशातला 45वा मेळावा आहे. 1 वर्षात 10 लाख नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारचं आहे. अशा प्रकारचे मेळावे पूर्ण देशभर घेतले जात आहेत. सार्वजनिकरित्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून त्या खात्यांच्या अधिकाऱ्यांना एकत्र करून अशा प्रकारचे प्रमाणपत्र वाटप केले जात असल्यामुळे जे काही लिकेजेस होते आता ते होणार नाहीत अशी आशा आज या ठिकाणी ज्यांना नियुक्तीपत्र मिळाले त्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. अशी प्रतिक्रिया रोजगार मेळाव्यांसाठी आलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे. जे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या आदेशान्वये देशभर जवळपास 71,000 तरुणांना आज नियुक्तीचे पत्र दिल्या जाणार आहे. हा देशातला 45वा मेळावा आहे. 1 वर्षात 10 लाख नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारचं आहे आणि त्याच पद्धतीनं अशा प्रकारचे मेळावे हे देशभर घेतल्या जात आहेत. मला असं वाटतं की B आणि C कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आता तोंडी परीक्षा बंद करण्यात आलेल्या आहे. सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन करण्यात आलेली आहे. त्यामुळं कुठेही लिकेजेस आता राहिलेले नाही. कोण्या एका विद्यार्थ्याला एखाद्या अधिकाऱ्याकडे जाऊन आपलं नियुक्तीपत्र घ्यायचं असेल तर ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी दूर झाल्या आणि सार्वजनिकरित्या सर्वांना एकत्र करून
विद्यार्थ्यांना एकत्र करून सर्व त्या खात्याच्या अधिकाऱ्याला एकत्र करून अशा प्रकारचं प्रमाणपत्र वाटप केलं जात असल्यामुळं जे काही लिकेजेस होते ते आता यानंतर होणार नाही अशी आशा आज या ठिकाणी ज्यांना नियुक्तीपत्र मिळालेत अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. लोकजागर न्यूज, नांदेड. खरं तर सगळ्या महाराष्ट्राने उवाळून टाकलेली घाण म्हणजे राणे कुटुंबीय आहे. नितेश राणे आणि नारायण राणे, तुम्ही सगळ्या राज्यातल्या राज्यकर्त्यांच्या आणि पक्षांच्या दरवाजात जाऊन भीक मागत, जोगवा मागत फिरणारे कुटुंब म्हणजे राणे कुटुंब आहे. संजय राऊत हे एकनिष्ठ शिवसेनेसोबत आहेत, एकनिष्ठ उद्धव ठाकरे सोबत आहेत. तुमच्यासारखी दारोदारी जोगवा मागणारी औलाद नाही. तुम्ही काय आहे ते तुम्ही बघा. जोगवा मागण्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही, त्याशिवाय तुमचे पोट भरत नाही असा टोला शरद कोळी यांनी लगावला आहे. खरं तर नितेश राणेची झोप उडालेली आहे. ज्या पद्धतीनं कर्नाटकामधून भाजपला मुळासकट कर्नाटकच्या जनतेनं उपसून फेकलं, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात देखील उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार एक हाती येणार आहे ही भाजपला कळून चुकलेलं आहे. त्याच्यामुळं भाजपवाल्यांच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं नितेश राणे काही बरबळा लागला आहे. जर नार्को टेस्ट करायचे असेल तर अंकुश राणे यांच्या खून प्रकरणाची नार्को टेस्ट नितेश राणे आणि नारायण राणे यांची पहिली करा आणि मग उद्धव साहेबांकडे नार्को टेस्ट करायला या. खरं तर भाजपवाल्यांनी नितेश राणे आणि नारायण राणेवरती महाराष्ट्रातल्या युवकांची डोकी भडकवून महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्यासाठी त्यांनी सुपारी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी रात्रचा दिवस करून कट रचण्याचं काम ही नारायण राणे आणि नितेश राणेवर सोपवण्यात आलेलं आहे. आणि माझी परत एकदा स्पष्ट माध्यमाच्या माध्यमातून मागणी आहे की नितेश राणे आणि नारायण राणे यांची नार्को टेस्ट करा. अंकुश राणे यांच्या खून प्रकरणावर नेमकं काय घडलं होतं आणि कसा प्लॅनिंग केला हे नितेश राणे आणि नारायण राणेला पक्कं माहिती आहे आणि त्यांनीच केलं होता. त्याच्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. खरं तर सगळ्या महाराष्ट्रानं वळवून टाकलेली घाण म्हणजे राणे कुटुंब आहे. नितेश राणे आणि नारायण राणे, तुम्ही सगळ्या राज्यातल्या राज्यकर्त्यांच्या दरवाजामध्ये प्रत्येक पक्षाच्या दरवाजात भीक मागत, जोगवा मागत फिरणारे राणे कुटुंब आणि तुम्ही संजय राऊतांना सांगताय तुम्ही दुसऱ्याचं घर दावू नका. तुम्ही पहिलं काय करताय? संजय राऊत एकनिष्ठ शिवसेनेसोबत आहेत, एकनिष्ठ उद्धव साहेबांसोबत आहे. तुमच्यासारखं दारोदारी हिंडून जोगवा मागणारी अवलाद ही संजय राऊताची कधीच नाही आणि संजय राऊत कधीच असं चुकीचं काम करणार ते. तुम्ही पहिलं काय आहे ते तुम्ही बघा. तुम्ही जोगमा मागण्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही, त्याशिवाय तुमचं पोट भरत नाही. लोकजागर न्यूज, सोलापूर. अकोला येथे सोशल मीडियावर धार्मिक पोस्ट व्हायरल केल्यामुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण होऊन त्या ठिकाणी जातीय दंगल घडली होती. अमरावतीत सुद्धा दोन राजकीय पदाधिकाऱ्यांनी काल सोशल मीडियावर आपत्तीजनक कर्नाटक राज्यातील जुना व्हिडिओ व्हायरल करून यात अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यामध्ये काँग्रेस पक्षाने पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तात्काळ अमरावतीत टाकलेल्या पोस्ट प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसने केली. तर अमरावतीत कोणीही चुकीच्या पोस्ट व्हायरल करू नये अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिली. आपल्याला लक्षात आलं असेल की एका महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी गेल्या कित्येक वर्षापासून दिवसापासून सातत्याने अमरावती शहरामध्ये दंगल घडावी आणि मताचं ध्रुवीकरण व्हावं म्हणून सातत्याने प्रयत्न करत आहे. त्या पक्षाचे खासदार स्वतः लोकांना व्हायरल करून लोकांना भडकवत आहे. आपल्या लक्षात आलं असेल की कालसुद्धा एका भारतीय जनता पक्षाचे जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांनी एक खोटी बातमी व्हायरल केली की एका समुदायाचे लोक 500 ते 1000 लोक एका ठिकाणी जमलेले आहे आणि वातावरण तंग आहे आणि अमरावती शहरामध्ये दंगल व्हायची शक्यता आहे. खरं पाहता तो व्हायरल केलेला व्हिडिओ कर्नाटकामधला विजयी मिरवणुकीतला होता, पण ते असं दर्शवण्यात आलं की जसं काही तो अमरावती शहरातला आहे आणि ते अमरावती शहरामध्ये आता दंगल होणार आहे. पोलिसांनी त्याची तातडीने दखल घेतली. पोलिसांनी दोघांनाही पकडलं आणि दोघंही भारतीय जनता पक्षाचे अत्यंत महत्त्वाचे पदाधिकारी निघाले आहे. एके ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री जाहीरपणे सांगतात की दंगल करणाऱ्यांना आम्ही अद्दल घडवू, कोणाचीही गय करणार नाही. आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी
खोट्या व्हायरल द्वारे अमरावती शहरामध्ये दंगल सदृश्य वातावरण तयार करायचं आणि त्या अनुषंगाने मताचं ध्रुवीकरण करायचं, लोकांमध्ये लोकांमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करायची याचे सातत्याने प्रयत्न करत आहे. मागची दंगलसुद्धा त्यांनी घडवली आणि अमरावती शहरामध्ये पुन्हा दंगल घडावी असं वातावरण निर्मिती करत आहे. या बाबतीत आम्ही पोलीस आयुक्तांना भेटायला आमचे काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, विलासभाऊ इंगळे, मिलिंदभाऊ चिमोटे, भैया पवार हे सगळे महत्त्वाचे पदाधिकारी हे सर्वजण आम्ही आज इथे आयुक्त साहेबांना भेटायला आलो. अकोलाच्या घटनाच्या पार्श्वभूमीवर जी जातीय संवेदनशील घटना घडलेली आहे, अशाच वेळी अमरावती शहरामध्ये काही लोकांनी पोस्ट व्हायरल केली होती आणि ज्याच्यामध्ये असे मेसेज पाठवले होते की गांधी चौकात लोक जमलेले आहेत आणि घोषणाबाजी करत आहेत. पण ती पोस्ट होती अकोला शहरामधली आणि ती पोस्ट इकडे व्हायरल करून लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला होता. अशी माहिती मिळताच तात्काळ आमचे सायबर पोलीस स्टेशन आणि गाडगेनगर पोलीस स्टेशननी संबंधित व्यक्तीवर कारवाई केली, गुन्हा दाखल केला आहे. सदरचे पोस्ट डिलीट करण्यास लावलेले आहे. त्यांचे बाकीचे मोबाईल फोन जप्त करून त्यांना जे आहे गुन्हा दाखल करून योग्य कायदेशीर कारवाई करीत आहोत. काय खबरदारी सर? ह्या पार्श्वभूमीवर आम्ही अमरावती शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केलेलं आहे की कोणतेही पोस्ट व्हायरल करू नये जे आक्षेपार्ह आहेत किंवा दोन जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे आहेत किंवा कुठल्याही व्यक्तीवर वैयक्तिक टीका करणारे पोस्ट आहेत किंवा कोणतेही देवदेवता असतील, धर्माची काही पोस्ट असतील, तर अशा कुठल्याही आक्षेपार्ह पोस्टवर लाईक करणे, कॉमेंट करणे, ते फॉरवर्ड करणे हे सर्व गुन्हा आहे. आणि अशामुळे जर कुठलेही जातीय तणाव निर्माण झाला तर संबंधित व्यक्तीवर सुद्धा कारवाई होईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि जे कोणी सुजाण नागरिक आहेत आणि पालक आहेत त्यांनी आपापल्या पाल्यांना आणि सर्वांना ही माहिती दिली पाहिजे की अशा प्रकारचे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करू नये, ज्याच्यामुळे सामाजिक सलोखा आणि जे जातीय सलोखा बिघडेल आणि समाजात तणाव निर्माण होईल अशी कोणी कृत्य करू नये, हे मी जनतेला आणि अमरावती शहरातील नागरिकांना आवाहन करतो. लोकजागर न्यूज अमरावती. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. शासनाच्या वतीने नागपूर विधानसभेत घोषणा केल्याप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आधार योजनेचा शासन निर्णय तात्काळ काढणे, ओबीसी विद्यार्थी-विद्यार्थिनींची महाराष्ट्रातील शासकीय 72 वसतिगृहे राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी व माननीय सहाय्यक आयुक्त यांच्या मार्फत या शैक्षणिक सत्रापासून सुरू करणे, तसेच नवीन ओबीसींची 36 जिल्ह्यातील ओबीसींची शासकीय वसतिगृहे बांधण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जागा उपलब्ध करून देणे यासह अशा विविध मागण्यांकरिता प्राध्यापक दिवाकर गमे, राज्य उपाध्यक्ष महात्मा फुले समता परिषद यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. वसतिगृह मंजूर केली आहे, त्याचे शासन आदेश निघाले आहेत. स्वतः 36 जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी यांनी जागा पाहून वसतिगृह बांधायचे आहेत आणि भाड्याच्या काही जागा घेऊन वसतिगृह सुरू करायचे आहेत. त्याला 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा अजूनही कुठली हालचाल दिसत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांना निर्देश द्यावे आणि वसतिगृह सुरू करावे. लोकजागर न्यूज वर्धा. रखरखत्या उन्हाळ्यात भगवंत व संतांना शीतलता मिळावी म्हणून चंदनाचा लेप लावला जात आहे. वैशाख वद्य एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे धाकटे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या धाराशिव तालुक्यातील तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या समाधीला चंदनाचा लेप लावला जात आहे. या उटीतून प्रत्येक वर्षी काकांचे वेगवेगळे रूप साकारले जाते. यावर्षी चंदनाच्या लेपातून छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे संत गोरोबा काकांचे रूप साकारले होते. काकांचे हे देखणे रूप पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. लोकजागर न्यूज धाराशिव. राज्यात सर्व जातीपातीची लोक राहतात. कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही. कुठलेही तणावपूर्ण वातावरण राहणार नाही. कायदा व सुरक्षेची जबाबदारी सरकारची राहील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अकोला व शेगाव प्रकरणात काही समाजकंटक जाणीवपूर्वक अफवा पसरवून माती भडकवण्याचा प्रयत्न करत असेल अशांवर कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. नागरिकांना मी आवाहन करतो अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावं असे शिंदे म्हणाले. खरं म्हणजे हे आपलं सरकार शेतकऱ्यांचं सरकार. आपल्या सरकारने जे अतिवृष्टी, अवकाळी, गारपिटीमुळे होणारं जे नुकसान आहे
याच्यामध्ये NDRFच्या दुप्पट देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. 2 हेक्टरचे 3 हेक्टर मर्यादा वाढवण्याचा देखील निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचबरोबर सततच्या पावसामुळे होणारं जे नुकसान आहे ते नैसर्गिक आपत्तीमध्ये धरलं जात नव्हतं आणि तो देखील मोठा निर्णय सततच्या पावसाला नैसर्गिक आपत्तीमध्ये धरण्याचा शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठा निर्णय तोही सरकारने घेतला आहे. त्याच्यामध्ये जे काही अडचणी येत होत्या त्या अडचणी देखील दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. त्याचबरोबर रेग्युलर नियमित जे कर्जफेड करणारे शेतकरी जो 50,000 पर्यंत त्यांचं जो आपण त्यांना प्रोत्साहनपर पैसे देण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता, पण त्याची अंमलबजावणी आपल्या सरकारने केलेली आहे आणि म्हणून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. त्यामुळे सततच्या पावसाचं होणारं नुकसान देखील नैसर्गिक आपत्तीमध्ये धरण्याचा निर्णय देखील सरकारने घेतलेला आहे. तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे कारवाई होईल. त्याचबरोबर काल पंढरपूरच्या बाबतीमध्ये पंढरपूर आषाढी यात्रेनिमित्त यावेळेस आपण जो काही निर्णय घेतलेला आहे, ज्येष्ठांना सवलत, महिलांना 50% सवलत आणि या ऐतिहासिक निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर एसटी प्रवासी वाढले. महाराष्ट्रामध्ये सर्व समाज धर्मीय गुण्यागोविंदाने राहत आहेत. अशा प्रकारे कुणीही जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि म्हणून या शासनामध्ये या ठिकाणी सर्व समाजाला या ठिकाणी सोबत घेऊन त्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम उत्सव आपण होताना पाहतोय. परंतु काही समाजकंटक यामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा आणि द्वेष भावना पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करत असतील तर याच्यावर कठोर कारवाई सरकारच्या माध्यमातून, गृह विभागाच्या माध्यमातून, पोलीस विभागाच्या माध्यमातून होईल. त्यामुळे कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये राखली गेली पाहिजे. त्यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन मी कालच केलेलं आहे. लोकजागर न्यूज नाशिक. मुंब्रा प्रभाग समिती आणि दिवा प्रभाग समितीमध्ये जे रिझर्व्ह प्लॉट आणि डीपी रस्त्याची जागा आहे त्यावर खुलेआम अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरू आहे. फक्त दिवा प्रभाग समिती हद्दीमध्ये 200 पेक्षा जास्त अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरू आहे. ते त्वरित जमीनदोस्त करून बिल्डरवरती MRTP अंतर्गत कारवाई करण्याबाबत आज ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांना तक्रार अर्ज दिला आहे. याबाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी त्यांनी विनंती केली आहे आणि जर यावर कुठलीही कारवाई झाली नाही तर ते महानगरपालिका मुख्यालयासमोर प्रोजेक्टर लावून मुंब्रा दिवा प्रभाग समिती परिसरातील अनधिकृत बांधकामांचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्याचा इशारा कांग्रेसचे युवा सेना नेते सलमान रिजवी यांनी दिला आहे. लेकिन कहीं ना कहीं ऐसा मालूम हो रहा है कि महेश अहिरे ने जितने भी सहायक आयुक्त हैं, चाहे वो दीवा हो, कलवा हो, मुमरा हो, सबको ये आदेश दिया है कि बिल्डिंगों को बनाने दिया जाए और पर स्क्वायर फीट 300 रुपये आप लें. मुख्य डिमांड क्या है? मुख्य डिमांड ये है कि जिस तरीके से आपको ये मालूम होगा कि 2012-13 के अंदर लकी कंपाउंड का हादसा हुआ और 2 दिन पहले आप देखेंगे थाने के अंदर एक अनधिकृत बिल्डिंग थी जिसके स्लैब अभी हाल ही में गिरे हुए, कई लोग मरने से बचे हुए. तो इसको देखते हुए हम लोग ये चाहते हैं कि जो रिजर्व प्लॉट्स बच्चों के लिए या लोगों के लिए या समाज के लिए अलॉट किया गया है, चाहे प्लेग्राउंड्स हो, चाहे स्कूल हो, चाहे गार्डन हो, कम से कम वो सुविधा, वो चीज़ लोगों तक पहुंचाई जाए और ये अनधिकृत जो बांधकाम चल रहा है उसको बंद किया जाए. अगर आपको कमाना ही है तो कहीं ना कहीं से शासन से या केंद्र से आप GR लेके आओ, 4 माला की परमिशन दो बनाने के लिए. नहीं तो ऐसे चलेंगे तो गरीबों की जान जा रही है. आप दीवा, मुमरा, कलवा को कब्रिस्तान बनाने पे तुले हुए हैं आप तो ये लोकजागर न्यूज ठाणे. या सरकारच्या घटनात्मक वैधतेचा निर्णय होणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची पूर्तता होईपर्यंत हे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर हे ठरणे गरजेचे आहे. आमच्या दृष्टिकोनातून हे बेकायदेशीर आहे. या वक्तव्यावरून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये सरकारची ही भूमिका आहे. नाशिकमध्ये माझ्या पत्रकार परिषदेला जे पत्रकार उपस्थित होते त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्यांना हवी तशी स्टेटमेंट द्या असा दबाव पोलीस करत आहेत असा आरोप राऊत यांनी केलाय.
माझं वक्तव्य स्पष्ट होतं की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्यानुसार असं दिसतं आहे या सरकारच्या घटनात्मक वैधतेचा निर्णय होणं गरजेचं आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे असं म्हटलं जातं आहे आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला आहे. त्या निकालाची पूर्तता होईपर्यंत हे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर हा निर्णय व्हायचा आहे. आमच्या दृष्टीने बेकायदेशीर. अशा बेकायदेशीर सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळणं हा अपराध आहे. म्हणून अधिकाऱ्यांनी अत्यंत सावधपणे या संदर्भात निर्णय घेतले पाहिजेत व निकाल दिला पाहिजे. ह्याच्यावर त्याने माझ्यावरती गुन्हा दाखल केला सरकारनं. म्हणजेच तुम्ही आमच्या सरकारविरुद्ध बोलायचं नाही. जरी सरकार बेकायदेशीर असलं, आम्ही घेतलेले निर्णय बेकायदेशीर असले तरी कोणी आवाज उठवायचा नाही. ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन या विरोधामध्ये ही सरकारची भूमिका मला दिसते. आणि देशभरामध्ये जे आंदोलन सुरू आहे ते ह्याच हुकुमशाही प्रवृत्तीविरुद्ध सुरू आहे. लोकजागर न्यूज मुंबई. बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरले आहे. मात्र अशातच पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाला भेगा पडत असल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर महामार्ग प्रशासनाने तात्पुरती डागडुजी केली. मात्र जिल्ह्यातील इतर राष्ट्रीय महामार्गावरील भेगा कायम आहेत. या परिस्थितीमुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून संबंधित बेजबाबदार काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांमधून होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी दळणवळणाचे साधन होण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. परंतु बीड जिल्ह्यातले राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्ग जे आहेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. 2 ते 3 वर्षांची बाउंड्री असतानासुद्धा 5-5 वर्ष ते रस्ते रखडलेले आहेत. पुलाची कामं अर्धवट आहेत, डिवायडर नाही आहेत आणि बाहेरच मोठ्या प्रमाणावर वर्षभरामध्ये मोठमोठे भेगा पडल्या आहेत. त्यामध्ये दुचाकी वाहनाचं टायर फसून मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. आणि त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांना आम्ही निवेदन दिल्यानंतर, तक्रार केल्यानंतर केवळ तात्पुरती डागडुजी केली जाते. महिन्याभरानंतर पुन्हा ते खड्डे पडतात. त्यामुळं संबंधित कंत्राटदार आणि जे अभियंता जे आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी. लोकजागर न्यूज बीड. महामेट्रोचे MD ब्रिजेश दीक्षित यांच्यावर कॅगने गंभीर स्वरूपाचे आरोप अहवाल राज्य सरकारला दिला होता. नागपूर महामेट्रोचे MD ब्रिजेश दीक्षित यांच्यावर CBI चौकशी व्हावी ही मागणी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केली असून यासाठी ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना पत्र सुद्धा पाठविले आहे. येत्या अधिवेशनात हा मुद्दा विकास ठाकरे हे विधानसभेत मांडणार आहेत. मागील 8 वर्षापासून मेट्रोचा कार्यभार ब्रिजेश दीक्षितांकडे आहे आणि त्यांनी काम करत असताना त्या कामात अनियमितता झाल्या असा कॅगचा ठपका होता. म्हणून मागच्या विधानसभेच्या अधिवेशनातसुद्धा हा मुद्दा मी उपस्थित केला होता. आणि जर एखाद्या अधिकाऱ्यावर असे ऑब्जेक्शन असतील कॅगसारख्या संस्थेचे तर त्याला पुन्हा एक्सटेन्शन कशाला द्यायला पाहिजे. उलट त्यांनी ज्याच्यावर जे ठपका ठेवला आहे, ज्या कॅगच्या अहवालामध्ये अनियमितता दाखविली आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे. पण ती चौकशी न होता त्यांना बढती देणार होते म्हणून मला नाईलाजानं मुख्यमंत्र्यांना, पंतप्रधानांना पत्र लिहावं लागलं. आपण पाहता की एखाद्या मंत्र्यांनी काही केलं तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होतो, जेलमध्ये जावं लागतं. मग एखाद्या अधिकाऱ्यावर कॅगने जेव्हा आपल्या अहवालात ठपका ठेवला आहे, त्यांनी काम करत असताना अनेक धांदली केल्या आणि अनियमित झाल्या तर त्या माणसाला पुन्हा एक्सटेन्शन न देता त्याची चौकशी व्हावी हीच माझी मागणी होती. आता ती मागणी पूर्ण झाली आहे. आता या संदर्भात कॅगनी जो अहवाल दिला आहे त्या अहवालात ज्या ज्या अनियमितता आहेत त्याची CBIनी चौकशी करावी अशी मागणी आहे आणि त्या संदर्भात मी विधानसभेत सुद्धा मागणी करणार आहे. काय आक्षेप आहे नेमकं त्यांच्यावर, काय त्यांच्यावर आरोप आहेत? त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जे काम टाईम पिरियड होतं त्या टाईम पिरियडच्या नंतर ते कामं गेले. त्याच्यामुळे त्याच्या प्रोजेक्टची कॉस्ट वाढत गेली. आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कंत्राट देणं, कामातील अनियमितता या अनेक त्रुटी त्या कॅगच्या अहवालात आहे. आणि तो कॅगचा अहवाल जर तो CBIकडे दिला तर मला वाटते त्याची रीतसर चौकशी होईल आणि या संदर्भात चौकशी व्हायलाच पाहिजे. मला वाटते जर एखाद्या मंत्र्याच्या विरोधात आपण चौकशी करतो, जेलमध्ये टाकतो तर अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. लोकजागर न्यूज नागपूर.